पहा रे, लक्ष द्या. आपण काय केलं होतं, टेन्स चालू केले होते काल. आणि टेन्सचा जर विचार केला तर पहिली गोष्ट तर आपल्याला पहा एक म्हणजे काय विचारते, एक क्वेश्चन विचारते. कोणता? म्हणजे 8व्या 9व्या 10व्या वर्गात सगळे प्रश्न विचारते ग्रामरचे ह्याच्यात, की काय? आयडेंटिफाय द टेन्स. बरोबर आहे. म्हणजे एक वाक्य दिलं राहते कोणत्या बी एका टेन्सचं, आणि आयडेंटिफाय द टेन्स म्हणजे तो म्हणजे नेमका कोणत्या प्रकारचा टेन्स आहे आपल्याला ओळखायचं. मग आता पहा, आता ते कालच्या पासून तर काल काय केलं होतं आपण, काल थोडीशी म्हणजे तेच पाहिलं. मग त्याच पार्श्वभूमीवर आज काय करायचं आपल्याला, पुन्हा समोरचे काय करायचे, काही काही वाक्य पाहायचे. वाक्य म्हणल्यापेक्षा काय करणार आहे आपण आधी वर्ब. कारण लक्ष द्या, जर आपलं टेन्स जर म्हणलं किंवा लक्ष द्या एखादं सिंपल सेंटेन्स जर म्हणलं तर ते कसं असते, सब्जेक्ट प्लस सांगा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस सी अशा प्रकारची रचना असते. बरोबर आहे. पण विषय काय आहे, आपण काल पाहिलं की नेमकं टेन्स कशाला म्हणायचं, तर आपण डेफिनेशन बिन पाहिली. कोण सांगू शकतं डेफिनेशन टेन्सची? हा 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 लक्ष द्या. तर याने जे काही सांगितलं, जे टेन्स कशाला म्हणतो आपण, तर पहा, टेन्स पहिली गोष्ट आपण कालही म्हटलं होतं, टेन्स हे काय तर एक क्रियापदाची वेगवेगळी रूप, जी आपण वेगवेगळी रूप वाक्य कोणत्या वेळेतलं आहे, वाक्य चालू आहे का बंद आहे, वाक्य आलं का लक्षात, वाक्य पूर्ण आहे का वाक्य अपूर्ण आहे, याच्यासाठी जे काही दाखवत असतो त्याला काय म्हणणार आहे आपण, तर त्याला म्हणत असतो काळ किंवा काय म्हणणार आहे टेन्स. आता लक्ष द्या, टेन्सची डेफिनेशन कशी म्हटली होती काल आपण, लक्ष द्या. टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब. बरोबर आहे. टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब विच इज यूज टू इंडिकेट द टाइम्स. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती, कंटिन्युअन्स अँड कम्प्लीटनेस ऑफ ऍक्शन. आलं का लक्षात. ही झाली आपली डेफिनेशन. मग डेफिनेशन लक्ष द्या, तर आपण काय म्हणतो, जे काही टेन्स म्हणणार आहे, लक्ष द्या इकडे आता सगळे सगळे, तर जे काही टेन्स आहे, टेन्स काय आहे, फॉर्म ऑफ वर्ब आहेत. काय म्हणलं, फॉर्म ऑफ वर्ब. तर आपण पाहिलं बी नव्हतं फॉर्म ऑफ वर्ब, तर जे काही वेगवेगळे फॉर्म आहेत आपण काल पाहिलं होतं. फॉर्म कोणकोणते आहेत आपल्याजवळ, वर्बचे तर एक V1 आहे, दुसरं V1 प्लस यस किंवा इयस, त्यानंतर काय आहे V2, त्यानंतर V3, त्यानंतर काय असणार आहे VING. असे किती रूप आहेत आपल्याजवळ क्रियापदाची, तशी मेन रूप तर 5. मेन रूप किती आहेत, 5. पण लक्ष द्या, आपण जर पाहिलं तर मुख्य काळ 3 गुणिले उपकाळ 4 असे टोटल किती होतात, 12. मग हे 12 ओळखायचे, पण आपल्याजवळ मेन प्रकार किती आहेत, 5च. मग हे 5 वरून 12 ठरवू शकतो आपण. प्रत्येकाला एक एक जरी द्यायचं म्हटलं तर असं शक्य आहे का, तर 12ले 12 लागतील. समजू राहिलं. मग याच्यासाठी हे 5 काम नाही करू शकत, मग 5च्या सोबत डबल काय जोडा लागते आपल्याला, हेल्पिंग वर्ब. काय जोडा लागतात, हेल्पिंग वर्ब. आणि त्याच्यानुसार काय करतो आपण, वेगवेगळे काळ करत असतो. मग आता पहा, आज जे काही घेणार आहे आपण, याच्याहून तुम्हाला एक सोपा प्रश्न येत असते नेहमी परीक्षेत. समजलं का, कोणता, आयडेंटिफाय द टेन्स. बरोबर आहे. किंवा आयडेंटिफाय द काइंड ऑफ टेन्स, म्हणजे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे तुम्हाला ओळखायचं असते. तसं कालही घेतलं होतं पहा. तर पहा, ओळखायचं जर असलं असं वाक्य कशाचं आहे काय आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे काय म्हणलं होतं पहिल्या गोष्टीत त्यांना, तर त्याचं म्हणणं होतं, लक्ष द्या, त्याचं म्हणणं जर VING, काय VING म्हणजे जिरंड फॉर्म, आणि V3 जर वाक्यात दिसलं नाही, म्हणजे काय, क्रियापदाचं ING. आता लक्ष द्या, वाक्यात ING हे आपल्याला कळतेच. क्रियापदाला जर ING नसलं किंवा क्रियापदाचं तिसरं रूप हे जर वाक्यात नसलं, काय नसलं, हे जर वाक्यात नसलं, तर ते वाक्य कशाचं आहे म्हणायचं म्हणत होतो ते वाक्य सिंपलचं. कशाचं वाक्य, सिंपल. मग तुम्ही म्हणता सर सिंपल पुन्हा किती आहेत, आता 3 प्रकारचे सिंपल आहेत. कोणकोणते, प्रेझेंट सिंपल टेन्स, पास्ट सिंपल टेन्स आणि फ्युचर सिंपल टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स, अशा प्रकारचे 3 आहेत. मग आता लक्ष द्या, मग आता करायचं काय, ध्यान दे. तर त्याचं काय म्हणणं होतं, पहिल्या नियमाचं म्हणजे काळ ओळखायच्या पहिल्या नियमाचं काय म्हणणं आहे, सरळ सरळ, तर त्याचं असं म्हणणं आहे की क्रियापदाचं ING रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप हे जर वाक्यात कधी नसलं, तर ते वाक्य डोळे लावून कशाचं म्हणायचं, सिंपल टेन्सचं. कशाचं म्हणायचं, सिंपल टेन्सचं. पण सिंपल टेन्स 3 प्रकारचे असतात. तर पहा, तिच्यातलं आपण पहिलं पाहू. तर पहिलं कोणतं होतं, लक्ष द्या. तर जर समजा प्रेझेंट असलं, काय असलं, प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट सिंपल जर असलं, प्रेझेंट सिंपल मध्ये मग कोणतं असायला पाहिजे हे नाही, तर मग सरळ लक्ष द्या, जर
म्हणजे सिंपल प्रेझेंटचं जर असलं तर क्रियापदाचं पहिलं रूप काय असणार आहे, क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाने यस किंवा काय लागेल असते, यस लागेल असते. आलं का लक्षात? मग लक्ष द्या, काळ कसा ओळखायचा, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असणार आहे, एक तर क्रियापदाचं जसंच्या तसंच रूप म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणतो किंवा त्याला यस किंवा इयस. आता हे बिन समजून घेऊ आपण, क्रियापदाचं पहिलं रूप कधी वापरायचं. लक्ष द्या, क्रियापदाचं पहिलं रूप जर कर्ता प्लुरल असला तर कसा असला, प्लुरलचा अर्थ अनेक वचनी, म्हणजे कर्ता जर अनेक वचनी असला तर काय वापरायचं, V1. आणि जर कर्ता सिंग्युलर असला, कसा असला, एक टॉपिक असते आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट नावाचा. कोणता, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. आता ऍग्रीमेंट माहिती आहे तुम्हाला, ऍग्रीमेंट म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सांगा. ऍग्रीमेंट करार म्हणू शकतो. अरे लक्ष द्या, करार म्हणू शकतो. मग करार कोणाकोणाचा करार, सब्जेक्ट आणि व्हर्बचा करार. कशाचा करार, सब्जेक्ट आणि व्हर्बचा करार. तसाच करार असते सब्जेक्ट आणि व्हर्बचा. तर पहिलं पहा, सब्जेक्ट आणि व्हर्बचा कसा करार असते माहितीये का, लक्ष द्या. जर कर्ता प्लुरल असला, काय असला, कर्ता जर प्लुरल असला तर व्हर्ब बिन प्लुरल पाहिजे. काय म्हटलं, कर्ता जर प्लुरल असला तर व्हर्ब बिन प्लुरल पाहिजे. कर्ता जर सिंग्युलर असला तर व्हर्ब बिन सिंग्युलर पाहिजेत. याले म्हणतात सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. काय म्हणायचं, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. आता इथे लक्ष द्या, हा V1 आता कसं असते माहिती आहे, याचं जर उलट आहे. ज्यावेळेस आपण नाऊनचे नियम पाहिले किंवा पाहू, बरोबर आहे, ज्यावेळेस आपण नाऊनचे नियम पाहणार आहे तर नाऊन मध्ये असं असते, ज्याले यस लागेल नसते तो असते सिंग्युलर, बरोबर आहे. पण ज्याले यस लागते तो काय होते, प्लुरल. आलं लक्षात? जसं बुक, हे काय झालं, सिंग्युलर, पण बुक्स काय झालं, प्लुरल. पण याच्यात उलट असते क्रियापदामध्ये. लक्ष द्या, क्रियापदामध्ये ज्याले यस आणि यस लागते तो कोण असते, सिंग्युलर. आलं लक्षात? आणि ज्याला काहीच लागेल नसते तो कोण असते, प्लुरल. आलं लक्षात? म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप हे कसं आहे रे, प्लुरल आहे. आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला जर यस किंवा यस लागलं तर हे कसं असणार आहे, सिंग्युलर. उलट आहे. आलं लक्षात? हे ध्यानात ठेवा, हे लय ठिकाणी आपल्याला येणार. आलं लक्षात? म्हणजे हे एकाच ठिकाणी येणार आहे का असं नाही, तर आपल्याला भरपूर ठिकाणी आपल्याला इथे पाहायला भेटेल. क्लिअर झालं इथपर्यंत? मग असो, तर पहा, प्रेझेंट टेन्सचं जर वाक्य असलं म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय काय यायला पाहिजेत, तर त्याचं म्हणणं आहे क्रियापद, म्हणजे आपण हे नेमकं क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार पाहू फक्त, आणि त्याच्यावरूनच काळ ओळखले जात असते. कारण हे तर बाकी सारखं असते. मी तुम्हाला सांगतो मी कसं सारखं असते, काय असते, तर समजलं इथपर्यंत? आता ध्यान दे, काय म्हणणं आहे त्याचं म्हणणं आहे, लक्ष द्या. जर क्रियापदाचं काय असलं, पहिलं रूप असलं, यस असलं तर त्याला तो कोणाचा, कर्ता सिंग्युलर असला तर वापरायचं हे प्लुरल. पण लक्ष द्या, क्रियापदाचं पहिलं रूप जर भेटलं तर कोणता म्हणायचा, सिंपल मधला प्रेझेंट. आता लक्ष द्या, सिंपल मधला जर पास्ट असला, काय असला, सिंपल मधला पास्ट, तर काय करायचं, क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं, फक्त V2. जर क्रियापदाचं V2 रूप असलं तर डोळे लावून कोणता काळ म्हणायचा, सिंपल पास्ट. काय म्हणायचा, सिंपल पास्ट. आणि तुम्ही म्हणसाल सर क्रियापदाचा V2 कसा करायचा, ते आपल्याला वर्ब नावाच्या टॉपिक मध्ये पूर्ण पाहायचं. पण शक्यतोवर सध्या लक्षात ठेवा, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे काय, शक्यतोवर क्रियापदाला जर ईडी लागलं, काय लागलं, ईडी, म्हणजेच काय असते ते क्रियापदाचं दुसरं रूप. आलं लक्षात? असं आपण जनरली पाहत असतो. ते पाहू आपण टोटल पूर्णच्या पूर्ण, पहिलं दुसरं तिसरं रूप काय असणार आहे. त्याच्यानंतर पहा, बर तुम्ही म्हणलं सर मग आता आम्हाला काय करायचं, फ्युचरचं ओळखायचं. कशाचं ओळखायचं रे, फ्युचर मध्ये काय येत असते, तर लक्ष द्या, फ्युचर मध्ये नुसतं वर्ब नसते येते, व्हर्बले सोबत हेल्पिंग वर्ब येत असते. कोणतं हेल्पिंग वर्ब येते, एक तर शाल किंवा विल. मग शाल विल आलं आणि V1 जर आलं, कारण आता लक्ष दे, V1 आपलं पहिल्यानं बी येऊन गेलं ना आपलं V1, इथे बी V1 येऊन गेलं. पण लक्ष द्या, या V1च्या आधी कोण आहे, शाल किंवा विल. म्हणजे लक्ष द्या, जर शाल किंवा विल असलं आणि V1 जर असलं तर त्याला कोणता काळ म्हणणार आहे आपण, कोणता, फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स. आलं लक्षात, सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे पहा, आपल्याला पुस्तकानं काय सांगितलं, जर तुम्हाला वाक्यात VING किंवा क्रियापदाचं V3 रूप असं जर दिसलं नाही तर डोळे लावून वाक्य कोणाचं म्हणायचं, ते
सिम्पलचं. आलं लक्षात? मग सिम्पलचं आहे, पण सिम्पलचे 3 प्रकार असतात. मग डबल आपलं कन्फ्युजन झालं. मग डबल काय म्हणते पुस्तक आपलं, तर त्याचं असं म्हणणं आहे, जर V1 असलं किंवा V1 ले यस किंवा यस लागलं तर कशाचं म्हणायचं? प्रेझेंटचं. जर V2 आपल्याला पाहायला भेटलं म्हणजे ईडी लागेल असलं, बरोबर आहे, तर ईडी जर लागेल असलं तर कशाचं म्हणायचं? सिम्पल पास्टचं. आणि लक्ष द्या, जर क्रियापदाचं पहिलं रूप असलं पण त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब शाल किंवा विल असली तर त्याला काय म्हणायचं रे? फ्युचर. पण कोणतं? सिम्पल फ्युचर टेन्स. आता हे झालं पहिलं. आता पहा दुसरं ओळखायचं, तर दुसऱ्या याच्यात काय म्हणते आपलं जे काही पूर्णच्या पूर्ण सारांश आहे, दुसऱ्या याच्यात काय म्हणणार आहे? तर दुसऱ्या याच्यात त्याचं असं म्हणणं आहे, लक्ष द्या, जर कधी हेल्पिंग वर्ब असले, काय असले? हेल्पिंग वर्ब, आणि जर व्ही च आयएनजी रूप असलं, वर्बचं कोणतं असलं? आयएनजी रूप. ज्याला की आपण आयएनजी रूप असलं काय म्हणतो? कालच सांगितलं होतं, क्रियापदाचं जर आयएनजी रूप असलं त्याला काय म्हणत असतो आपण? जिरंट फॉर्म. काय म्हणणार आहे? जिरंट फॉर्म म्हणतो. म्हणजे हेल्पिंग वर्ब असलं, जिरंट फॉर्म असला, असं जर असलं तर कोणतं वाक्य समजायचं नेहमी रे? कंटिन्युअस. काय समजायचं? कंटिन्युअस. कंटिन्युअस टेन्स. पण लक्ष द्या, पुन्हा कंटिन्युअस टेन्सचे किती प्रकार आहेत? कंटिन्युअस टेन्सचे किती प्रकार आहेत? पाय, सिंपल कंटिन्युअस, सॉरी काय म्हणू शकतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. मग आता तुम्ही तर म्हणलं सर एवढं की बा हेल्पिंग वर्ब आणि आयएनजी जर आलं तर कोणते म्हणायचे? कंटिन्युअस. पण कोणतं कसं? तर लक्ष द्या, हिच्यात काय असते माहिती का? हिच्यात तिन्ही काळात क्रियापदाचे कोणते रूप येणार आहे रे? V4 नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? जिरंट फॉर्म किंवा VING रूप. तर तिन्ही याच्यात VING येईल, पण विषय असते याच्या आधी कोणतं हेल्पिंग वर्ब येईल? काय असणार आहे? कोणतं हेल्पिंग वर्ब येईल? जर हेल्पिंग वर्ब कधी am, is, are आलं, काय आलं? am, is, are, आणि क्रियापदाचं VING, तर याला काय म्हणायचं? तर हे धरायचं प्रेझेंट. आणि कसं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय आलं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पण कधी जर हेल्पिंग वर्ब am, is, are असले आणि VING असलं तर. आलं लक्षात? इथपर्यंत काय अडचण कोणाले? आता दुसरं पहा, दुसरं काय म्हणलं? पास्ट. दुसरी कोणती गोष्ट आहे? पास्ट. पास्ट कंटिन्युअस कधी म्हणायचं? तर ध्यान द्या, हेल्पिंग वर्ब कोणते? वॉज, वेअर. आलं लक्षात? कोणते? हेल्पिंग वेअर, म्हणजे हेल्पिंग वर्ब वॉज, वेअर. आणि फ्युचर असलं तर सांगा बरं? शाल बी, विल बी, का दुसरं काय असेल? विचार करा. फ्युचर म्हटलं. फ्युचर. फ्युचर मध्ये काय असते? तर आपल्याला फ्युचर कंटिन्युअस पाहायचं, तर काय होणार आहे? काल काल पाहून या सांगितलं होतं, तुम्ही अभ्यास केला का पुन्हा? मी याच्यासाठीच सोडून दिलं होतं, म्हटलं होतं का नाही पाहून या? शॅल हॅव, विल हॅव, नक्की का? पण शॅल हॅव, विल, पाय अजून हॅव म्हणजे हॅव याच्यात आलं नाही, तर मग एक विचार करा. शाल बी, विल बी, नक्की कन्फर्म आहे तुम्ही? तर पा याच्यासाठी काय करायला पाहिजे? हे तक्ते जे मी तुम्हाला सोडून दिले होते ते तुम्ही करायला पाहिजे होते. तर पा इथे काय येणार आहे मग? आता सांगा. शाल बी किंवा विल बी या दोन पैकी एक काय येणार आहे? शाल बी किंवा विल बी. आलं लक्षात? आता पहा, आता आपल्याला काय करायचं? तिसरा प्रकार पाहायचा. म्हणजे आता लक्ष द्या, कंटिन्युअसचे पण 3 झाले. कंटिन्युअसचे 3 कसे पहा? लक्ष द्या, जर am, is, are, VING असलं तर कोणतं म्हणलं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर लक्ष द्या, वॉज, वेअर, VING असलं तर काय म्हणायचं? पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि फ्युचरचं कसं? शाल बी, विल बी प्लस VING असलं तर काय म्हणणार आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता ते लक्ष द्या, पुस्तक काय म्हणते? जर हेल्पिंग वर्ब असलं, काय असलं? हेल्पिंग वर्ब असलं आणि V3 जर असलं, काय असलं? हेल्पिंग वर्ब आणि V3, तर हे वाक्य असणार आहे परफेक्ट. कशाचं वाक्य असणार आहे? कोणतं? परफेक्ट. मग आता परफेक्टचे पुन्हा 3 प्रकार आहेत. आणि लक्ष द्या, वर्ब तर नेहमी कोणतं येणार? V3. वर्ब नेहमी कोणतं येणार आहे? V3. आलं लक्षात? मग आता लक्ष द्या, वर्ब जर V3 नेहमी येत असेल तर हेल्पिंग वर्बच याचा पण खेळ असेल, बरोबर आहे? मग सांगा, प्रेझेंट मध्ये प्रेझेंट मध्ये असणार आहे हॅव किंवा हॅज आणि नंतर V3. पास्ट मध्ये सांगा, पास्ट मध्ये एकच असणार आहे हॅड, V3. आलं लक्षात? फ्युचर मध्ये सांगा. आता फ्युचर
काय येणार आहे आता? आता येणार आहे शाल किंवा विल आणि त्याच्यासोबत हॅव. आलं लक्षात? तुम्ही ती सांगत होते ते शाल हॅव विल हॅव. समजलं काय? आलं का लक्षात इथपर्यंत? अरे मी काय म्हणून राहिलो, बरं काही अडचण वाटते का तुम्हाला? सोपं वाटू राहिलं का काही असं कन्फ्युजन वाटत राहील तर सांगा. म्हणजे ध्यान दे प्रतीक म्हणजे आपला प्रथमेश. तर काय करायचं आपल्याला, समजा काळाचे हे काळ आहेत वेगवेगळे, बरोबर आहे का नाही? आता हे ओळखायचे आपल्याला. मग ओळखायचे कशावर? पहा, सब्जेक्ट नेहमी तोच राहते, त्याच्यात काही बदल होत नसते. आपण वाक्य ज्यावेळेस पाहू इंग्लिशमध्ये त्यावेळेस लक्षात येईल तुमचा. ऑब्जेक्ट बिन तोच राहत असते, बदलते कोण? फक्त वर्ब. मग हे वेगवेगळे वर्बचे रूप आहेत. मग लक्ष द्या, वर्ब म्हणून काय केलं आपण, त्याचं म्हणणं आहे व्ही आय एन जी व्ही थ्री जर नसलं तर डायरेक्ट कोण म्हणायचं? सिंपल. मग सिंपल मध्ये प्रेझेंट कधी म्हणायचं? जर V1 किंवा V1 यस किंवा यस असलं तर याला काय म्हणायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात? त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याचं काय म्हणणं आहे, जर काय असलं, क्रियापदाचं दुसरं रूप जर वाक्यात असलं तर त्याला काय म्हणायचं? सिंपल पास्ट टेन्स. आणि जर काय असलं, शाल किंवा विल आणि V1 जर असलं तर काय म्हणायचं? सिंपल फ्युचर टेन्स. हे झालं सिंपल फ्युचरचं. आता काय म्हणते ते, कोणतं बिन हेल्पिंग वर्ब आणि आयएनजी रूप जर असलं क्रियापदाचं तर सरळ सरळ कोणता काळ कन्सिडर करायचा? आयएनजी रूप म्हणजे कंटिन्यू. आयएनजी रूप म्हणजे कंटिन्यू. मग जर असा कंटिन्यू असेल तर मग कंटिन्यू ओळखायचे कोणता कंटिन्यू कोणत्या सोबत येतो? हेल्पिंग वर्ब. जर ॲमिजार असलं तर कोणता म्हणायचं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वॉज वेअर जर असला, आयएनजी तर येणारच समोर, तर काय म्हणायचं? पास्ट कंटिन्युअस टेन्स. शाल बी किंवा विल बी असलं आणि आयएनजी रूप असलं तर मग काय म्हणायचं? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आलं का लक्षात? त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर काय म्हणणं याचं, त्याचं असं म्हणणं आहे की जर हेल्पिंग वर्ब आणि V3 आलं, काय आलं? हेल्पिंग आणि V3, तर काय म्हणायचं नेहमी? परफेक्ट. काय म्हणायचं? परफेक्ट. आणि तिच्यात पण लक्ष द्या, हॅव हॅज आणि V3 जर आलं तर कोणतं परफेक्ट? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आलं लक्षात? जर हॅड V3 आलं तर कोणतं म्हणायचं? पास्ट परफेक्ट टेन्स. आणि शाल बी म्हणजे सॉरी शाल हॅव किंवा विल हॅव आणि V3 आलं, म्हणजे शाल हॅव किंवा विल हॅव आणि V3 आलं तर याला काय म्हणणार आहे आपण? फ्युचर परफेक्ट टेन्स. आलं का लक्षात इथपर्यंत? काय अडचण कोणाला? तर हे पहा, काल काही इथं तक्त्यात आपण रिकाम्या जागा सोडल्या होत्या, तुम्हाला घरी पाहा सांगितलं होतं, बरोबर आहे? हे रिवाइजच घेऊन राहिलो आपण अजून रिव्हिजन. तर एक काम करा, या 3 पर्यंत म्हणजे एवढं बसते आपल्या फळ्यावर, तर एवढं एकदा लिहून घ्या 2 मिनिटात. चला. हा, आता पहा, आता याच्यात काय म्हणणं आहे की बुवा हे आपले 3 झाले, 3 वेगवेगळे उपप्रकार झाले. आता चौथा उपप्रकारासाठी लक्ष द्या, त्याचं काय म्हणणं आहे, अरेंजमेंट कशी करायची? त्याचं म्हणणं आहे, जर हेल्पिंग वर्ब असलं, काय असलं? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब नंतर जर बीन असलं, काय असलं? बीन. आणि लक्ष द्या, त्याच्यानंतर जर व्ही आय एन जी रूप असलं, काय असलं? व्ही आय एन जी. ध्यान द्या, काय काय? हेल्पिंग वर्ब, बीन आणि VING म्हणजे जिरंट फॉर्म. असं जर कुठे पाहायला भेटलं तर काय म्हणायचं याले? त्याला म्हणायचं कंटिन्युअस परफेक्ट. काय म्हणणार आहे आपण? कोणता काळ? कंटिन्युअस परफेक्ट. मग आता लक्ष द्या, विषय कसा असते, ह्याच्यात जर हा जर पाहिला तर हा कसा आहे? कंटिन्युअस आणि परफेक्ट. म्हणजे कोणाकोणाचं कॉम्बिनेशन आहे? कंटिन्युअसचा आणि दुसरा कुठे गेला? परफेक्ट. या दोनचं कॉम्बिनेशन आहे. तसंच कॉम्बिनेशन इथे पण पाहायला भेटते. आलं का लक्षात? हिच्यात काय करायचं माहिती आहे का? हे हेल्पिंग वर्ब कोणाचे घेत असतात? हेल्पिंग वर्ब कोणाचे निवडायचे याच्यातले? तर हेल्पिंग वर्ब निवडायचे याचे. आलं का लक्षात? हेल्पिंग वर्ब त्याचे निवडले आणि त्याच्यानंतर बिन लावायचं. बिन काय असते माहिती का? बीचं हे तिसरं रूप आहे. किती रूप? तिसरं रूप. म्हणजे हेल्पिंग वर्ब बिन याचे घ्यायचे आणि बिन म्हणजे तिसरं रूप बिन याचं घ्यायचं, पण ते कसं वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये. आणि नंतर काय वापरायचं? आयएनजीचं रूप. मग असं जर असलं तर कंटिन्युअस. आता लक्ष द्या, आपण कंटिन्युअसचे म्हणजे कंटिन्युअस परफेक्ट काय असणार आहे? कंटिन्युअस नाही, कंटिन्युअस परफेक्ट. आता कंटिन्युअस परफेक्टचे आपण काय करू? पुन्हा 3 प्रकार. कोणकोणता? पहिला येणार आहे प्रेझेंट. आता पहा, प्रेझेंट मध्ये काय होणार आहे? प्रेझेंट मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं? तर लक्ष द्या, हेल्पिंग वर्ब आपण इथे कोणतं वापरेल होतं? तेच वापरायचं. आलं लक्षात? कोणतं वापरेल पाय? हॅव हॅज वापरले. मग लक्ष द्या, इथे जर विचार केलं तर वापरताना हॅव बीन किंवा हॅज बीन म्हणजे पाय हॅव किंवा हॅज
प्लस काय लावायचं, बीन. म्हणजे बाय हेल्पिंग वर्ब आलं, बीन आलं, आणि नंतर काय येणार आहे, VING. आलं का लक्षात? हे ह्याशी रचना कोणाची म्हणायची, प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स, याची असं दोन्ही म्हणू शकतो. त्याच्यानंतर लक्ष द्या, पास्ट मध्ये कशी असेल रचना मग ही, तर पहा काय असणार आहे, तर इथे आपण हॅड वापरतो, तर काय हॅड बीन, काय वापरायचं, हॅड बीन, आणि समोर काय येणार सांगा आपल्याला, जिरंट फॉर्म. क्लिअर काही? त्यानंतर पहा फ्युचर कोणता आता, फ्युचर कंटिन्युअस परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर याच्यात काय येणार आहे, पहा शाल किंवा विल, याच्या सोबत काय येते, हॅव असते, नंतर काय येणार आहे, बीन असणार आहे, आणि नंतर काय येणार आहे, VING. आलं का लक्षात? मग हे तर लक्ष द्या, इथे बीन हॅव बीन होतं, इथे बीन हॅव बीन आहे, पण याच्या आधी कोण आहे, शाल किंवा विल, म्हणून शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन, आणि जिरंट फॉर्म असं जर असलं तर कोणता काळ असणार आहे आपला, कंटिन्युअस परफेक्ट. तर त्याचं काय म्हणणं आहे, कंटिन्युअस परफेक्ट आपण कधी कन्सिडर करणार, लक्ष द्या, कंटिन्युअस परफेक्ट आपण त्यावेळेस धरणार ज्यावेळेस हेल्पिंग वर्ब असलं, बीन असलं, आणि जिरंट फॉर्म असला तर कंटिन्युअस. पण कंटिन्युअस मध्ये हेल्पिंग वर्बच्या नुसार वेगवेगळे काळ राहतील, जसं की हॅव हॅज बीन किंवा हॅव बीन हॅज बीन, आणि जिरंट फॉर्म असला तर कोणतं, प्रेझेंट. हॅड बीन आणि जिरंट फॉर्म असला तर पास्ट. शाल हॅव बीन जिरंट फॉर्म किंवा विल हॅव बीन जिरंट फॉर्म असला तर कोणतं, तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आलं का लक्षात? म्हणजे आपण पाहिलं की बाबा नेमकं काय काय असणार आहे, समजू राहिलं. आता पहा, हा झाला होता आपला चौथ्या नियमापर्यंत नियम. आता पाचवा नियम कसा असते माहिती का, आता ध्यान द्या, आपण ज्या वेळेसही V3 वापरलं, V3, तर V3च्या आधी काय आलं, हेल्पिंग वर्ब आले ना. जसं की पहा, V3 कुठे कुठे वापरले, या 3 ठिकाणी आपण V3 वापरलं. याच्या आधी बाबर काय येत रे, हेल्पिंग वर्ब. पण कधी कधी V3 वापरल्या जाते, हेल्पिंग वर्ब वापरल्याच जात नाही. काय होत नाही, V3 वापरल्या जाते, हेल्पिंग वर्ब वापरल्या जात नाही, अशी कंडिशन होते. किंवा कधी कधी VING रूप वापरले जाते. कोणतं वापरले जाते, VING रूप, पण याच्यासोबत हेल्पिंग वर्ब वापरल्याच जात नाही वाक्यात. काय वापरल्या जात नाही, हेल्पिंग वर्ब. म्हणून लक्ष द्या, जर ध्यान द्या, काय म्हणणं आहे, जर V3 फॉर्म वरचा V3 फॉर्म आणि वरचा ING फॉर्म जर वापरला, पण याच्यासोबत जर हेल्पिंग वर्ब नसले, कोण नसलं, हेल्पिंग वर्ब जर नसले, तर हे जे काही फॉर्म आहे हे मेनली कोणाचं काम करत असतात, हे एक तर नाउन म्हणून काम करत असतात, किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करत असतात, किंवा काही कंडिशनले, रिअर कंडिशनले ऍडव्हर्ब म्हणून मी काम करत असतात. काय, ऍडव्हर्ब. आलं का लक्षात? जसं की एक उदाहरण देतो, पाय म्हणजे तुमच्या ह्याच्यातलं प्लेइंग क्रिकेट इज बेस्ट थिंग इन लाईफ, असं वाटतं. आता लक्ष द्या, हिच्यात पहा, विषय जर विचार केलं तर तुम्ही म्हणसाल सर हेल्पिंग वर्ब तर इथे आलं, पण विषय कसा आहे, हेल्पिंग वर्ब कुठे नाही पाहिजेत म्हणलं आपण, हेल्पिंग वर्ब ING रूपाच्या आधी नाही पाहिजे. आलं का लक्षात? बरोबर आहे. मग ING रूप प्लेइंग आहे, याच्या आधी आलं का पाय बरं, नाही. मग हे आलं प्लेइंग क्रिकेट. काय आलं, प्लेइंग क्रिकेट. आता प्लेइंग म्हणजे खेळणे या ठिकाणी, बरोबर आहे. आणि खेळणे, तर हे प्लेइंग जे काही ING रूप आलं, हे सध्याचं काम काय करू राहिलं, नाऊन म्हणजे हे काय काय सध्याच्या कंडिशनला कोणत्या रूपात काम करू राहिलं, हे काम करत आहे सब्जेक्टच्या रूपात. कोणाच्या, सब्जेक्टच्या रूपात. सब्जेक्ट काय या ठिकाणी, नाऊन, म्हणजे ते नाऊन सारखं काम करून राहिलं. समजलं का? त्याच्यानंतर पहा, डबल एक वाक्य आपण सांगू, द ब्रोकन ग्लास पुट ऑन टेबल किंवा प्रेझेंट ऑन द टेबल, असं. तर काय म्हणलं दुसरं वाक्य, लक्ष द्या. दुसऱ्या वाक्यात आपण असं केलं, द ब्रोकन ग्लास प्रेझेंट ऑन टेबल. आता इथे लक्ष दे, पहा तिसरं रूप कसं, पहा
ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. आलं तुम्हाला माहित आहे, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ब्रोकन हे किती रूप झालं? तिसरं रूप V3 झालं आपलं, बरोबर आहे. मग या V3 सोबत हेल्पिंग वर्ब पहा बरं आहे का काही? म्हणजे असे हेल्पिंग वर्ब असतात, हॅव हॅज असते, हॅड असते, शाल हॅव किंवा विल हॅव असते. आहे का इथे कुठे या वाक्यात? या वाक्यात हे असं नाहीये. याचा अर्थ असं की हे जे काही V3 आहे हे कोण म्हणून काम करू राहिलं सध्याच्या कंडिशनले? हे बिन काय करू राहिलं? नाऊन म्हणून. आलं लक्षात? म्हणजे त्याचं हेच म्हणणं आहे, पाचवा नियम लक्षात ठेवा. त्याचं सरळ सरळ असं म्हणणं असते, काय म्हणणं असते? जर जर वाक्यात V3 आणि VING हे रूप असतील, काय असतील? हे जर रूप असतील आणि याच्यासोबत हेल्पिंग वर्ब नशील, याच्यासोबत काय नशील? हेल्पिंग वर्ब नशील, तर ते काय म्हणून वागतात? नाऊन म्हणून, ऍडजेक्टिव्ह म्हणून किंवा ऍडव्हर्ब म्हणून ते वागत असतात. ते वर्ब म्हणून वागत नाही. वर्ब सारखं त्याचं बिहेवियर दाखवतात का ते? तर ते वर्ब सारखं बिहेवियर दाखवत नाही. हा झाला आपला पाचवा नियम. इथपर्यंत समजलं पाचव्या नियमाचं काही अडचण कोणाला? अरे समजलं का नाही समजलं? आता पहा, आता एक सहावा नियम आहे, छोटासा नियम आहे. वाटलंच तर मी तुम्हाला ते न लिहिता तोंडी सांगतो. विषय काय होते माहिती का? एखाद्या वेळेस वाक्यात काय होते? एखाद्या वेळेस वाक्यात म्हणजे जास्त क्रियापद येतात. किती क्रियापद येतात? म्हणजे क्रियापद म्हणल्यापेक्षा काय येते? क्रिया दर्शवणारे शब्द जास्त येतात. आलं का लक्षात? मग तिच्यात असं असते की जे पहिला क्रिया दर्शवणारा शब्द आला, काय? पहिला क्रिया दर्शवणारा शब्द आला, याच्याहून काळ ठरवायचा. पण कोणता काळ ठरवायचा? तो प्रेझेंट आहे का, पास्ट आहे का, फ्युचर आहे का? म्हणजे मुख्य प्रकार जे काही आहे काळाचे, हे कोणाहून ठरवायचे? हे वाक्यातल्या पहिल्या क्रियापदावरून ठरवायचे. आणि जे काही दुसरे तिसरे क्रियापद येतील किंवा क्रिया दर्शवणारे शब्द येतील, याच्याहून काय ठरवायचं? त्याचे उपप्रकार ठरवायचे. उपप्रकार म्हणजे कोणते? सिंपल आहे का, कंटिन्युअस आहे का, परफेक्ट आहे का, की परफेक्ट कंटिन्युअस आहे. आलं लक्षात? म्हणजे मुख्य प्रकार जे वाक्यात पहिल्यांदा क्रियापद येईल, लक्ष द्या. मुख्य प्रकार कोणाहून ठरवायचा म्हटलं? सांगा. मुख्य प्रकार जर वाक्यात एकापेक्षा जास्त क्रियापद असले तर पहिलं जे काही क्रियापद येईल त्याच्याहून मुख्य प्रकार. मुख्य प्रकारात कोण कोण म्हणतो आपण? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे तीन जण. कोणाहून ठरवायचे आपण? प्रेझेंट आहे, पास्ट आहे का, फ्युचर आहे? तर हे ठरवायचे पहिलं क्रियापद जे काही येईल वाक्यात. आणि जे काही दुसरं तिसरं येईल, या दुसऱ्या तिसऱ्याहून काय ठरवायचं? या म्हणजे हे पहिलं आलं तर या पहिल्याहून ह्या तीन गोष्टी ठरवायच्या. प्रेझेंटचं वाक्य, पास्टचं आहे का, फ्युचरचं आहे. या दुसऱ्या याच्याहून काय ठरवायचं? या जर समजा ते पास्टचं असलं तर पास्ट पैकी सिंपलचं आहे, कंटिन्युअसचं आहे, परफेक्टचं आहे का, परफेक्ट कंटिन्युअसचं आहे. हे कशाहून ठरवायचं? या दुसऱ्या तिसऱ्या क्रियापदावरून ठरवायचं. इथपर्यंत आलं लक्षात? काय अडचण कोण आली? तर एक काम करा, हे 5 पर्यंत लिहून घ्या. 6वा नियम लक्षात ठेवा. काय आहे काय नाही तर समजलं?